जाधव यांनी या ठिकाणी या सामन्यात याचं पंचांचं काम पाहिलं, त्याबद्दल त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी धन्यवाद देऊया. आता आपण पाहताय या सामन्याचं पंचांचं काम पाहण्यासाठी मयूर मुंडे मडपाई माडप संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय खाने आंबेवली संघाला. या दरम्यान आपण पाहताय गोरठण गावातील एक युवा उद्योजक जगदीश जाधव यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण या तालुका उपाध्यक्ष चषकामध्ये सहर्ष असं स्वागत करूया. या दरम्यान आपण पाहताय वायुशी फाट्यावरील एक सुंदर समालोचक डेव्हिड भारद्वाज हे सुद्धा या ठिकाणी येऊन या सामन्याचा आनंद घेतात. त्यांना सुद्धा या ठिकाणी विनंती की आपण स्टेज मध्ये येऊन विराजमान व्हायचं. प्रणित पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी जगदीश भाऊ जाधव यांचं आपण सत्कार स्वीकार करायचा. कॅमेरामॅन याला विनंती आपण युवा उद्योजक श्री जगदीश जाधव या ठिकाणी त्यांचं आगमन झालं आपल्या मंचावर, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. सामन्याला होते सुरुवात. हा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहताय तो म्हणजे माडपाई माडप विरुद्ध खाने आंबेवली या दोन संघादरम्यान. खाने आंबेवली संघाने मगासच्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी केली होती, तब्बल 67 धावा केल्या होत्या. परंतु माडपाई माडप संघ कुठपर्यंत रोखणार, कारण माडपाई माडप संघाने गोलंदाजांवर विश्वास दाखवला आपल्या आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. म्हणजे कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असणारे माडपाई माडप संघाचा. तिथे आपण पाहताय डेव्हिड भारद्वाज सर सुद्धा या ठिकाणी आलेत. ते सुद्धा समालोचनासाठी आपण पाहिलं तर भोकरपाडा येथे समालोचन करत होते, तिथून या ठिकाणी सामने संपवून इथपर्यंत आलेत. तर खऱ्या अर्थाने त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. वळूया मैदानाकडे जिथे सुरुवात होती पहिल्या सत्राला. अमोल गोलंदाजी मार्कवर. अमोलचा हा चेंडू या ठिकाणी हलका हाताने कट करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी बॅटची एज घेऊन चेंडू त्या ठिकाणी खेळपट्टीवरच घरंगळत राहिला. अमोलने स्वतः जाऊन चेंडूची उचल केली, फेकी केली. तोपर्यंत या ठिकाणी कोणती धाव घेण्याची संधी दोन्ही फलंदाजांना दिली नाही. निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकण्यामध्ये यश येतं. पहिला चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. अमोल गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला आपण पाहता अनिरुद्ध आणि नॉन स्ट्राईकला मगाच्या सामन्याचा सामनावीर प्रणय. आणि अमोलचा विचार केला तर अमोल सुद्धा पहिल्या सामन्याचा सामनावीर. आता मात्र हा चेंडू रडार मध्ये आलाय, चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. वन बाउन्स चेंडू सीमारेषे बाहेर. पंच सुरेश तात्या खरवले आम्हाला सांगतात चौकार. आता मात्र हा चेंडू या ठिकाणी सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. गतीचा वापर केला होता गोलंदाजाने. वन बाउन्स चेंडू या ठिकाणी जाऊन विसवतोय. यष्टरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जी होती सांगता जिथे 4 धावांवर या ठिकाणी स्थिरावत आहे तो म्हणजे ईशांत 11 ना, ईशान 11 खाने आंबेवली संघ.
हा चेंडू मोठा फटका बिगिट पाहायला मिळतोय. सरळ पंचांच्या डोक्यावरून सरळ रेषेत आलेला बिगिट षटकार. खालते धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 10 धावा. 10 धावा धावफलकावर भानुदास रुटे आपण पाहताय या ठिकाणी ऑपरेटिंगचं काम पार पाडतात स्टार टेनिस वर्ल्ड कडून. त्यांचं सुद्धा धन्यवाद देऊया. प्रवीण कांबेरे सुंदर या ठिकाणी क्लॅरिटी पाहायला मिळते. चांगली पिक्चर क्वालिटी आणि साऊंड क्वालिटी या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे स्टार टेनिस वर्ल्डची. हा चेंडू या ठिकाणी झेल घेऊ शकला असता परंतु एक सोपा झेल जमिनीला दान करतोय. मी म्हंटल मागाशी सुद्धा की फिल्डिंग युनिट मध्ये खूप मेहनत घ्यावी लागणार आहे माडपाई माडप टीमला. एक सोपा झेल या ठिकाणी सुटतोय आणि एक धाव मात्र या दरम्यान धावून पूर्ण होत्या. अनिरुद्ध पोहोचतोय वैयक्तिक 11 धावसंख्येवर आणि या ठिकाणी संघाची धावसंख्या देखील आपण पाहताय 11. जिथे प्रणय मगाच्या सामन्याचा सामनावीर विरुद्ध पहिल्या सामन्याचा सामनावीर अमोल ही बॅटल आहे. आता मात्र सुंदर फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये त्या ठिकाणी वन बाउंस चेंडू सीमारेषे बाहेर येतोय. प्रणयच्या बॅट मधून चौकार. पहिल्या षटक समाप्तीचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचला. एक षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे साथी स्कोरर ओंकार पाटील मला सांगतात धावफलकावर धावा आहेत 15 धावा. अनिरुद्धच्या त्यामध्ये आपण पाहता 11 धावा प्रणयच्या 4 अशा 15 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कर वैयक्तिक पहिले सांघिक कोट्यातून दुसरे षटक घेऊन गोलंदाज सागर. आता मात्र मोठा फटका मारायचा होता. बॅटची अप्परच घेऊन चेंडू बराच काळ हवेमध्ये स्वतः विनायक त्या ठिकाणी चेंडू खाली आला. सुंदर झेल पकडला फलंदाज अनिरुद्धच्या स्वरूपात. पहिला झटका मिळतोय तो म्हणजे ईशांत 11. या ठिकाणी आज आपण पाहताय अनिरुद्ध पाटील या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचा सुद्धा या ठिकाणी वाढदिवस आहे अनिकेत पाटील. तर त्यांना सुद्धा आपण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया. हा चेंडू सुंदर चेंडू पाहायला मिळाला. गती होती चेंडूला. गुडलँडला स्पॉट झाला. चेंडू थोडीशी उसळी घेतली चेंडूने. चेंडू सरळ जाऊन विसवला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होत्या जिथे पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. त्यानंतरचे मात्र येणारे 2 चेंडू निर्धाव गेलेत. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश येत आहे गोलंदाज सागर या गोलंदाजाला.
आता मात्र या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. तिथे दत्ताने लॉंग ऑफ साईडला या ठिकाणी तो चेंडू खेळून काढला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवर जातोय, उचल करतोय पुन्हा एकदा, परंतु गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जिथे एकही धाव बनवणं मुश्किल होतं तिथे मात्र 2 धावा दोन्ही फलंदाजांनी पळून काढल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांची. या 2 धावांनी या ठिकाणी धावफलक हलतोय. धावफलकावर धावा पाहायला मिळत आहेत 17 धावा. 17 धावा धावफलकावर. सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. गोलंदाज मेहनत करतोय. पहिला चेंडू या ठिकाणी विकेट, दुसरा चेंडू निर्धाव. गोलंदाज चांगली मेहनत करतोय, परंतु क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाहीये असं म्हणायला कोणती हरकत नाहीये. हा चेंडू या ठिकाणी हलक्या हाताने कट केले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, एका साईडला झाला नाही, परंतु दुसऱ्या साईडला गोलंदाजाने करून दाखवलं आणि फलंदाज दत्ता या ठिकाणी होतोय बाद. आता मात्र दुसरा हादरा मिळाला रनआउटच्या स्वरूपात, तो म्हणजे ईशान 11 खाने आंबिवली संघाला 17 धावांवर जाऊन पोहोचलाय. दुसरा षटक प्रगतीपथावर आहे सागरचा. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असावे आणि सागर आता मात्र तांबाटी व्हिलेज एंड कडून गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू बॅटची कडा घेऊन शॉट तडम्यानला त्या ठिकाणी सुंदर झेल पकडतोय. अजय घोडविंदे यांनी पकडलाय झेल आणि संपलाय प्रणयच्या पारीचा खेळ. डीजे मास्टर बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहताय गणेश. हा फलंदाज आता मात्र स्ट्राईकला. गोलंदाजीसाठी सागर सुंदर कामगिरी पार पडते आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या, तिथे म्हणजे आतापर्यंत फक्त 2च धावा खर्च केल्यात, तर म्हणजे सागर या गोलंदाजाने. आता म्हणजे गणेश मोठा फटका मारायच्या नादात पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात त्या ठिकाणी झेल देऊन बसला. बॅक टू बॅकचे 2 हादरे मिळाले, ते म्हणजे आणि रनआउटच्या स्वरूपात जर पकडला तर 3 हादरे बॅक टू बॅक मिळाले, ते म्हणजे ईशान 11 खाने आंबिवली संघाला 2 षटक. दोन षटक या ठिकाणी समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहताय 17 धावा धावफलकावर लागल्यात. 2च धावा फक्त खर्च केल्या आणि 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलं गोलंदाज सागर या गोलंदाजाला. सागरची प्रशंसा करावी तेवढी कमी आहे, कारण पहिल्या षटकामध्ये अमोलने जास्त धावा खर्च केल्या होत्या.
तिथे मात्र कमबॅक करून दिला आपल्या संघाला सागर याने. येणाऱ्या 2 षटक खूप महत्वाचे असणार आहेत दोन्ही संघांसाठी. या 2 षटकांमध्ये जर जास्त धावा आल्या तर मात्र खाने आंबेली संघ आपल्याला फ्रंट फुटला पाहायला मिळेल. परंतु त्या धावा येण्यापासून जर का रोखलं माडपाई माडप संघाने तर मात्र माडपाई माडप संघ आपल्याला फ्रंट फुटला पाहायला मिळेल. तिथे गोलंदाज वापरला जातोय अक्षय. अक्षय आपण पाहताय स्ट्राईक एंडला, सॉरी गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला फलंदाज सूरज आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहताय राम. हा चेंडू सुरेख टाकलाय, गतीचा वापर केला, थोडासा खांद्याचा वापर केला होता गोलंदाजाने. टप्पा पडल्यानंतर उंची मिळाली चेंडूला, चेंडू सरळ जाऊन विसवला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. आता मात्र ओव्हरपिच स्वरूपाचा चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून मारायचा होता, परंतु लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक सुंदर झेल पकडतोय. फलंदाज सूरज सुद्धा होतो या ठिकाणी. नवीन फलंदाज आपण पाहता स्ट्राईक एंडला फलंदाजीसाठी कौस्तुभ. 17 धाबांवर 5 बाद 17 धाबा अशी अवस्था. आता मात्र ईशान 11 खाने आंबेली संघाची हात शॉट सुंदर फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफ रेजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव पूर्ण झाली, त्यानंतर दुसऱ्या धावेचा मानस आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी सुरक्षितरित्या पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची. 2 धावांनी या ठिकाणी धावफलक हलते, धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 19 धावा. हा चेंडू आपण पाहिला उजव्या एसटीच्या खूपच बाहेर. पंच आमच्याकडे वळतात, आम्हाला सांगतात हा चेंडू वाईड आहे. या अवांतरच्या 1 धाब्याने आपण पाहाल स्कोरबोर्ड वधारतोय, वाढतोय, पोचतोय 20 धावांवर. हा चेंडू सुरेख होता, मोठा फटका मारायचा होता फलंदाजाला, परंतु बॅट आणि चेंडूची कोणत्याही प्रकारची मुलाखत नाही. ओरपीच स्वरूपाचा चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाली. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. हाच का तो ईशान 11 खाने आंबेली संघ जो मागच्या संघामध्ये ज्याने 66 धावा कुठून काढल्या होत्या. आता मात्र माडपाई माडप संघाच्या गोलंदाजांनी अक्षरशः शांत ठेवलंय, कोणत्याही प्रकारे मोठे फटके मारून देत नाहीया. बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू या ठिकाणी तिसऱ्या षटकामध्ये निर्धाव जातोय. प्रेशर बर्डन आता पाहायला मिळतंय पूर्णपणे फलंदाज कौस्तुभ या फलंदाजावर. आता मात्र सूर्यरेख चेंडू बॅक टू बॅकचा तिसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय, तो म्हणजे फलंदाज कौस्तुभ. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं तिथे आणि त्या लेझी क्रिकेटमुळे कौस्तुभ हा फलंदाज बाद झाला. 3 षटक समाप्तीचा पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचला. 18 चेंडूंचा खेळ संपला राकेश मोरे साहेब आणि धावफलकावर धावा आहेत ते म्हणजे 20.
थँक्यू सो मच डीजे. 3 षटकांचा खेळ संपला. 20 धावा धावफलकावर. आता मात्र स्ट्राईकला ज्याने अजूनही एकही चेंडू फेस केला नाही तो राम आणि कौस्तुभची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आलाय मनीष. 4थं षटक स्लॉग वरचं महत्वाचं षटक घेऊन गोलंदाज शैलेश गोलंदाजी मार्कवर आहे. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट झाला. बॅटची कडे घेऊन चेंडू हवेमध्ये. स्वतः यष्टिरक्षक चेंडू खाली येतोय. सोप्पा झेल पकडतोय आणि फलंदाज रामच्या पारीचा होतोय अंत. राम सुद्धा बनलाय गोल्ड. हा मात्र बॅटची कडा घेऊन या ठिकाणी झेल होऊ शकला असता. एक सोप्पा झेल त्या ठिकाणी सोडला जातोय. सोप्पा झेल सोडला जातोय. 1 धाव धावून पूर्ण केली जाते. एका धावाने आपण पाहता 21 धावा धावफलकावर. आई गावदेवी नाणेवली संघ आपण बघताय. वाट पाहतोय कोणता संघ क्वार्टर फायनलच्या फेरीसाठी आमच्याशी सामना करेल. आता मात्र बॅटची काळा घेऊन पुन्हा एकदा सिंपल झेल त्या ठिकाणी अमोल मात्र या ठिकाणी चुकी करतोय. 1 धाव मिळते. या एका धावेने आपण पाहताय 22 धावा धावफलकावर लागतात. जिथे 4थं षटक प्रगतीपथावर आहे. सामना सुरू आहे खाने आंबिवली विरुद्ध माडपाई माडप. आता मात्र 1-2 पावलं घेऊन पुढे सरसावून चेंडू लगावून दिलाय. गोलंदाजाच्या डोक्यावरून स्ट्रेट जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. आता मात्र लगेच या ठिकाणी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात 1 धाव मात्र या ठिकाणी धावून पूर्ण केली. या एका धावेने आपण पाहता धावफलकावर धावा येतात. 4थं षटक प्रगतीपथावर असताना 29 धावा. 29 धावा हा शेवटचा चेंडू असावा या षटकातील. बॅटची कडा घेऊन शॉट थर्डमॅनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धाव घेण्याच्या नादात मात्र धावबाद होतो फलंदाज. म्हणजे 1 धाव या ठिकाणी स्कोर कार्डवर जोडली जाणार. 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहताय 30 धावा धावफलकावर. आणि माडपाई माडप संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 24 चेंडू आणि 31 धावांची गरज असणार आहे. आणि ते 24 चेंडू 31 धावा कशा पद्धतीने धावफलकावर येणार की त्या धावा येण्यापासून या ठिकाणी माडपाई माडप संघाला ईशान 11 खाने आंबिवली संघ त्या ठिकाणी थांबवणार हे ऐकण्यासाठी आपण जाऊया डेव्हिड भारद्वाज सरांकडे.
जय हनुमान क्रिकेट संघ गोलटन बुद्रुक आयोजित तालुका उपाध्यक्ष चषक आपण मित्रांनो पाहतोय आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने हा तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवसामध्ये आपण उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक वर्ग आणि YouTube लाईव्हच्या माध्यमातून जे घर बसलेले प्रेक्षक वर्ग ही मॅच पाहत आहेत त्यांच्या खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून संध्याकाळच्या सत्रामध्ये करूया हार्दिक असं स्वागत। चालू असलेला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। माडप विपक्ष टीम ठाणे आंबोली संघ जिथे पहिल्या 4 षटकामध्ये ना आपण पाहतो ठाणे आंबोली संघ पोंडे करत असताना तब्बल 30 धावा लावल्यात। 31 धावांचा पाठलाग करायचा आहे। अर्थातच प्रति षटकामध्ये 7.75च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत। जिथे सलामीरची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत टीम माडप संघाकडून विनायक आणि शैलेश ही सलामवीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। जिथे 31 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये टीम बाडपाई संघाला, परंतु 31 धावांचं आव्हान रोखण्यासाठी स्ट्रायकर गोलंदाज ट्रॅक वरती येतोय ज्याचा वाढदिवस आहे। अर्थातच प्रणय गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल। मॅन्डेटरी पॉवर मध्ये हे पहिले षटक हाताळण्यासाठी त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली गेली, जिथे 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतो तैनात केलेत। लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक अशी सजावट आपल्याला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। 31 धावांचा पाठलाग करायचे। सुरुवात कोणत्या प्रकारे होणार हे पाहण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जाऊयात। मॅच इथे स्टार्ट केली जाते। पंचांनी इथे इशारा केलाय, हिरवा कंदील दाखवलाय। मॅच ऑन। पहिला चेंडू इथे उंचवर फटका खेचलाय। क्षेत्ररक्षक लॉंगॉफचा कॅचला जज करतोय आणि झटका क्रमांक पहिला लागतोय अर्थातच टीम माडपाई संघाला। विनायक करंजे बॅक टू द आमचे भानुदास रुटे आणि कॅमेरामॅन प्रवीण दादा यांच्या माध्यमातून ही लाईव्ह आपण पाहतोय कॅप्चर केले जाते। त्यांचं सुद्धा आपण करूया संध्याकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत। पण स्वागत केलंय पहिल्या चेंडूवरती विकेट मात्र प्राप्त केले गोलंदाज प्रणयने। मोठा फटका मारायच्या नादात मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हा चेंडू आपण पाहतोय झेल घेतला गेलाय। इलाट नंबर 3 वरती फलंदाज एंटर होतोय अक्षय विस्टर अक्की ऑन स्ट्राइक आपण पाहतोय। बॅकफुटला जाऊन इथे आपण पाहतोय फटका घेतला क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या थोडासा बाहेर जाऊन अजून एक झटका लागतोय। झटका क्रमांक 2 लागतोय अर्थातच टीम माडप संघाला। नक्कीच अक्षय पाटीलची मेहनत आपण पाहू शकता। मागच्या 3 दिवसांमध्ये आपण पाहतोय ऍज अ आयोजक म्हणून ऍज अ आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर चेंडू जात असेल तिथून आणण्याचा प्रयत्न मात्र त्यांच्याकडून केला जातोय। ऑल इंडिया क्षमा असेल ऑल इंडियाची भूमिका सुद्धा ते पार पाडतायत, त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊयात। परंतु बॅक टू बॅक 2 चेंडूवरती विकेट गेलेत। फलंदाज येतोय रोहित। 2 चेंडूवरती 2 विकेट घेतलेत। विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती, परंतु यावेळेस ऑफसाईडच्या लाईन मध्ये शेपल होऊन आपण पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू मारायचा प्रयत्न केला, परंतु हा चेंडू जातोय निर्धाव। बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट टाकलेत। अमित पाटील सर मी एकच सांगेन 24 चेंडू मध्ये 31 धावा जेव्हा असतात ना तेव्हा त्या धावांना वाचवण्यासाठी गोलंदाज आहे ना धावसंख्येकडे न पाहता आपली गोलंदाजी कोणत्या प्रकारे होईल हे पाहणं तितकं महत्त्वाचं असणार। परंतु यावेळेस मात्र मोठी अपील, पूर्ण 11चे 11 खेळाडू आपण पाहतोय उत्साहित अपील करतात, परंतु इथे क्षमा असावी। इथे आपण पाहतोय डॉट आउट करा दिलाय
डॉट चेंडू जिथे होते सांगता धावफलक तिथंच स्थिरवतोय अर्थातच 0 या धावफलकावरती अजूनही भोपळा फोडला गेलेला नाहीये. हो हो पुढील चेंडू या षटकातील स्ट्राईक वरती असेल फलंदाज. यावेळेस मात्र कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बराच लांब मारलेला फटका चालला डीप मध्ये. या षटकामधील 5व्या चेंडूवरती येतोय दिमागदार चौकार. संघाचं खातं खोलले फलंदाज रोहित त्या खंडाने ज्याने 3 चेंडू आतापर्यंत फेस केलेत. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती चौकार घेतलाय. बँडेटरी पॉवर षटकाचा पुरेपूर वापर या 5व्या चेंडूवरती पाहायला मिळाला आहे. यावेळेस चेंडू मात्र आपण बघतोय जाऊन आदळलाय बॉडीला आणि चेंडू विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. तोपर्यंत कोणती धाव या षटकामध्ये घेतली जात नाहीये. एका षटकाचा खेळ संपला. 2 विकेट गमावले त्या पहिल्या षटकामध्ये जिथे 4 धावा खर्च केल्यात. अर्थात येणारे आता 18 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी गरज आहे 27 धावांची. अर्थातच प्रति षटकामध्ये 9चं समीकरण आहे. 9.00 सरासरी या मॅच मध्ये मी तर म्हणेन धावा बनवाव्या लागतील टीम माडप संघाला. परंतु येणाऱ्या 18 चेंडू मध्ये कोणत्या प्रकारे खेळ होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. तोपर्यंत जाऊयात डीजे मास्टरकडे. डीजे एका षटकाचा खेळ संपला. 2 गडी बाद 4 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मागचे 6 चेंडू नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहिला. या फलंदाजाला तो आता स्ट्राईक वरती आलाय. त्याने मात्र मोठा फटका घेतला. क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु क्षेत्ररक्षक प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना चेंडू चाललाय सरळ 4 धावांसाठी. येतोय चौकार. पहिल्याच चेंडूवरती सूरज वरती आल्ला चढवलाय. का मी 6 चेंडू नॉन स्ट्रायकर एन कडे आशाभूत नजरेने पाहत होतो. का आमच्या संघाचे विकेट पहिल्या षटकामध्ये गमावले परंतु आता त्याला संधी मिळाल्यानंतर त्यांनी सांगून दिलं की मी सुद्धा शांत बसणार नाहीये. या मॅच मध्ये मला चांगली कामगिरी करावी लागेल. समोरच्या दिशेला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू आपण पाहतोय MSCB ची जी लाईन गेली ना त्याला आडलाय. अमित पाटील सर यावरती कदाचित मोठा फटका येऊ शकला असता परंतु नशिबाची साथ मी तर म्हणेन असणार आहे टीम आंबोली संघाच्या बाजूने. जिथे या चेंडूवरती आले फक्त आणि फक्त सिंगल धाव. एका धावेने आपण बघतोय 9 धावा धावफलकावरती पोहोचतायत. नशिबाची साथ मिळते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी परंतु बघा क्षेत्ररक्षकाला आय थिंक दुखापत झाले. जर मेडिकेट हवे असेल तर नक्कीच आपले दुखापत परंतु वरती आले. स्ट्राईक रोटर झाले. स्ट्राईक वरती आलाय रोहित. यावेळेस मात्र लेग लान्स फटका. तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. बराचसा दुरून क्षेत्ररक्षक येतोय परंतु त्याला सुद्धा बीट करून चाललाय सरळ चेंडू 4 धावांसाठी. येतोय अजून एक चौकार.
माडप संघाला. हलक्या हाताने आपण बघतोय हा पटका घेतलाय, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तोपर्यंत चित्याच्या चपलाईने मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धाव्याने धावफलकामध्ये वाढ होईल. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, जिथे 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 16 धावांची गरज आहे. एकीकडे धावांना रोखण्याचा संघर्ष केला जातो, तर दुसरीकडे धावांना बनवण्याचा संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये केला जातो. यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बराच बाहेर चेंडू पिच झाला. पंच आम्हाला इशारा करतायत की हा चेंडू वाईड आहे. एक अवंतर धाव धावफलकावरती जोडली जाईल. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 16 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, जिथे मधल्या फलीचे फलंदाज मात्र चांगला खेळ आपल्या संघासाठी करतायत. रोहित यावेळेस मात्र पटका फसला आहे, परंतु 2-2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू पडतो. 1 बॉल चेंडूची उचल होते, पैकी होते, तोपर्यंत स्ट्रायकर एंड कडे यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. अजूनही या 2 धावा ऍड केल्या जातील स्कोर कार्ड वरती. प्रत्येक धाव ही महत्वाची असणार आहे माडप संघासाठी, कारण की इथून तुम्हाला 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 13 धावांची गरज आहे. चौकार षटकार न येता सिंगल डबल वरती जास्त भर दिली जाते या मॅच मध्ये टीम माडप संघाकडून. इथून गोलंदाजाला विचार करावा लागेल. या मॅच मध्ये जर तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर डॉट चेंडूचे पर्सेंटेज तुम्हाला टाकावे लागतील. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. इकॉनॉमिकल गोलंदाजीकडे जास्तीत जास्त तुम्हाला लक्ष द्यावे लागेल, तर तुम्ही मॅच जिंकू शकता. परंतु इथे आपण पाहतोय 18 धावा आल्यात या षटकामध्ये. आतापर्यंत पाहिलं तर यावेळेस चेंडू लेग स्टंपच्या बराच बाहेर. पंच आम्हाला सांगतायत हा चेंडू स्वेर आहे. एक अभ्यंतर धाव मात्र धावफलकावरती जोडली जाईल. 19 धावा धावफलकावरती लागतात. 12 धावांची अजूनही गरज आहे. धावा वाचवायच्या आहेत. तशा परिस्थितीमध्ये गोलंदाज आहे ना धावा आपण पाहतोय या बाईकच्या माध्यमातून बहाल करतोय. अजून या मॅच मध्ये बरंच काय घडू शकतो. इथून कमबॅक होऊ शकेल, कारण की गोलंदाजाला त्या प्रकारची गोलंदाजी करणं महत्वाचं आहे. फुल टॉस दिशा दिले, तिथे लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चेंडूची फील्ड करणार, तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सिंगल मध्ये कंप्लीट केले. सेन्सिबल क्रिकेट मात्र बतोय मैदानाच्या आतमध्ये केलं जातोय. रोहितला माहिती आहे त्याची विकेट खूप इम्पॉर्टंट असणार या मॅच मध्ये. एक पार्टनरशिप स्टँड करण्याचा मात्र प्रयत्न केला जातो टीम माडप संघाकडून, जिथे आपण बघतोय आता 20 धावा धावफलकावरती लागतात. अजून येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 11 धावांची. 5.50च्या सरासरीने ह्या धावा बनवायचे 2 षटकामध्ये, जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक घेतला गेलाय. यस डीजे. संपलाय. 20 धावा धावफलकावरती लागतात. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत, जिथे जिंकण्यासाठी गरज आहे कंपल्सरी 11 धावांची. 12-11चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, जिथे एक चेंडू एक्स्ट्रा आहे, म्हणजे 12 मध्ये 11 करायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती तिसरं षटक उडते. गोलंदाज अनिरुद्ध उजव्या हाताचा गोलंदाज आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये येताना विकेट किपर थोडासा आपण बघतोय क्लोज विकेट किपिंग करताना, कारण की आता धावा कमी आहेत. थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजाच्या कांद्यावरती केला जाईल. परंतु पहिलाच चेंडू इथे पायलेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू चालला. वाडिश पायलेग क्षेत्रामध्ये येतोय पहिल्याच चेंडूवरती चौकार. त्याच दिशेला खेळता प्रयत्न करतो बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही, परंतु बाईकच्या माध्यमातून एक धाव
स्कोर कार्ड वरती ऍड केले जाईल. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. 6 धावांची अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे. बाहेर ना कोणी कॉल करू नका. पुढील चेंडू यावेळेसचा चेंडू अलॉंग द कार्पेटने चाललाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, जिथे क्षेत्ररक्षक आपण बघतोय फील्ड करत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने अजूनही क्लोज जाण्याचा प्रयत्न मात्र संघाकडून केला जातोय. धावा झाल्या आता 27. अजूनही 4 धावांची जिंकण्यासाठी गरज आहे. इथं आपण पाहिलं ना तर 2 विकेट गमावले होते 0 या धावफलकावरती. तिथून ही पार्टनरशिप आपल्याला स्टँड करताना पाहायला मिळाली. क्रिकेटमध्ये म्हणतात ना तुम्हाला पार्टनरशिप खूप महत्वाची असते. एखादा खेळाडू चौका षटकार मारत असेल ना त्याच्या सोबतीचा खेळाडू आहे ना तो डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न करतो, परंतु यावेळेस मात्र मॅच मध्ये पाहिला ना तर चांगला खेळ करता होता. फलंदाज शैलेश आणि रोहित ही जोड साकली. पुढील चेंडू गोलंदाज इथे स्वीप करण्याचा प्रयत्न, टायपॅड वरती चेंडू जाऊन आदळतोय, परंतु लेग बाईटच्या माध्यमातून ही सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने 28 धावा धावफलकावरती लागतात. 28 धावा धावफलकावरती लागतात. अजूनही 3 धावांची या मॅच मध्ये गरज आहे टीम माडप संघाला सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलाय आणि दोन्ही स्टाईल मध्ये फिनिश केलं या मॅचला. फलंदाज रोहित करंजे पदाने